नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इंग्रजीतले एक लहानसं पण भारी धडा शिकणार आहोत. तो म्हणजे आर्टिकल्स. हे 3 छोटे शब्द आहेत. अ, ॲन आणि द. हे छोटे असले तरी इंग्रजी बोलताना फार कामी येतात हं. चला तर मग एकदम सोप्या भाषेत शिकूया. आर्टिकल्स म्हणजे काय माहितीये? हे असे शब्द आहेत जे आपल्याला नामाबद्दल थोडी जास्त माहिती देतात. उदाहरणार्थ बॉय म्हणजे मुलगा, पण मी जर म्हटलं अ बॉय म्हणजे कोणताही एक मुलगा, आणि मी म्हटलं द बॉय म्हणजे तो ठराविक मुलगा. जसं आपण म्हणतो बघ तो मुलगा क्रिकेट खेळतोय, म्हणजे द बॉय ठराविक मुलगा. म्हणजेच हे अ ॲन द नामासमोर येतात आणि नावाला थोडा मेकअपच करतात. आता पाहूया पहिले 2 मित्र अ आणि ॲन. हे दोघं म्हणतात आम्ही येतो जेव्हा तू एखादं एकवचनी नाऊन वापरतोस, आणि दोघांचा अर्थ असतो एक. पण प्रश्न असा, अ कधी आणि ॲन कधी वापरायचं? सोप्पं आहे बा. ज्याचा उच्चार व्यंजनासारखा सुरू होतो त्यापुढे अ, आणि ज्याचा उच्चार स्वरासारखा सुरू होतो त्यापुढे ॲन. पण थांबा, काही शब्द दिसायला स्वर आहेत पण बोलायला यू असा आवाज येतो, मग आपण अ वापरतो. जसं की अ युनिव्हर्सिटी, अ युरोपियन. आणि काही शब्द दिसायला व्यंजन आहेत पण बोलताना आ सारखा आवाज येतो, मग ॲन वापरतो. जसं ॲन ऑनर, ॲन ऑनेस्ट मॅन. अरे वा, तुम्ही तर आता एक्सपर्ट झालात. चला एक छोटासा खेळ खेळूया. लक्षात ठेवा, अ ॲन फक्त एकवचन नाऊनसाठी, अनेक वचनीसाठी नाही. म्हणजेच अ बुक्स नाही, बुक्स. आता आपला तिसरा मित्र द. याचं नाव मोठं, कामही मोठं. आय सॉ अ बॉय, द बॉय वॉज प्लेइंग. तोच मुलगा खेळत होता. द आपण अशा ठिकाणी वापरतो: नद्या, द गंगा, पर्वत, द हिमालया, सूर्य, चंद्र, द सन, द मून, प्रसिद्ध जागा, द ताजमहल, दिशा, द ईस्ट, सगळ्यात जास्त, द बेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, क्रमांक, द फर्स्ट, द सेकंड. उदाहरणार्थ बघा, द सन राइजेस इन द ईस्ट, ही इज द बेस्ट प्लेयर, द रिच हेल्प्स द पुअर. पण काही ठिकाणी द वापरायचं नाही. आपल्या गावाचं नाव असलं तर द वापरायचं का नाही? आपण म्हणतो आय लिव्ह इन पुणे, द पुणे असं नाही म्हणायचं. एकदम सोपी ट्रिक लक्षात ठेवा. अ ॲन जेव्हा पहिल्यांदा कोणतीही गोष्ट सांगतो, द जेव्हा तीच गोष्ट पुन्हा सांगतो किंवा ठरलेली आहे. आय सॉ अ डॉग, द डॉग वॉज ब्लॅक. आणि जर गोष्ट मोजता येत नसेल, जसं वॉटर, शुगर, त्यांच्या समोर अ ॲन नाही. पण अ ग्लास ऑफ वॉटर करेक्ट, कारण ग्लास मोजतो. चला पटकन पुनरावलोकन करूया. चला छोटा खेळ खेळूया. फिल इन द ब्लँक्स करा. वा, तुम्ही तर एकदम शहाणे झालात आता. आज आपण शिकलं अ ॲन आणि द, 3 छोटे शब्द, पण इंग्रजीत भारी काम. आता रोज सराव करा. बोलताना बघा कुठं कुठं आर्टिकल्स लागतात. पुढच्या धड्यात भेटू. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्माइलिंग. बाय बाय.